नमस्कार, शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बनवणार आहे काळ्या दाण्यांची भाजी. ह्याला घुगऱ्याही बोलतात. चला तर मग बघू काय काय साहित्य लागते. कच्चे शेंगदाणे, वाळलं खोबरं, लसूण, कोथिंबीर, टमॅटो फोडणीसाठी घेतलं. दाणे कुकरला शिजवून घ्यायचे मीठ घालून. कढई ठेवायची, तेल तापत ठेवायचं. तेल तापून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टमॅटो कोथिंबीर घालून घ्यायचं. मस्त परतून घ्यायचं बरं का तेलामध्ये, करपवायचं नाही. जे वाटलेलं वाटण आहे आपण ते घालून घ्यायचं. तुम्हाला मसाल्यात करायची नसेल तर तुम्ही वाटणात हिरव्या मिरच्याही घालून करू शकता, पण मसाल्याची छान होते. लाल मिरची पावडर, गोडा मसाला, हळद, मालवणी मसाला, मटन मसाला घालायचा असेल तर तो घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे. तुम्हाला जसे मसाले आवडतात तसे घालू शकता, पण एवढे बेसिक मसाले घालायचे, छान होती भाजी. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मस्त परतून घ्यायचं वाटण. पाहू शकता जेव्हा कढईने वाटण सुटतं तेव्हा तेलही सुटतं. जे शिजलेले दाणे आहेत ते पण घालून घ्यायचे. उकळी येऊन द्यायची बारीक गॅसवर. बघू शकता तुम्ही भाजी छान उकळलेली आहे, तरी पण खूप छान येते. मी कणीचा राईस केला होता जिरं घालून. त्या भाजीबरोबर खूप छान लागतो. भाकरीही छान लागते, पण मी भातच केला होता. भाकरीबरोबरही छान लागते, भाताबरोबरही छान लागते. काकडी घेतली, गाजर घेतला. बघू शकता तुम्ही, मी दाखवते तुम्हाला. दाणे पूर्ण शिजले होते. भाजीत आणखीन ते शिजून जातात. तुम्ही पण एकदा नक्की अशा पद्धतीने भाजी करा. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी वाटलेली मिरची पण घेतली होती, वाळलेल्या लाल मिरची आणि लसणाची चटणी खूप छान लागते. चला, ओके, बाय.